ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या परिसरात नागरिकांना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपरोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी बैठक पार पडली। या बैठकीत अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के, राकेश शिंदे, नगरसेविका कांचन चिंदरकर, शीतल ढमाले, उपायुक्त उमेश बिरारी, दिनेश तायडे, कार्यकारी अभियंता संदीप सावंत आदी उपस्थित होते। दरम्यान नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर पिंपरोलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। त्यानंतर आज सकाळी अतिक्रमण विभागामार्फत प्रभागांमध्ये वर्षानुवर्ष जुनी वाहने, भंगारमध्ये नादुरुस्त अवस्थेत असलेली, गंज लागून जीर्ण झालेली वाहने अतिक्रमण विभागामार्फत तात्काळ हटवण्याची कार्यवाही केली। तसेच गॅरेजवाल्यांवर अतिक्रमण विभागामार्फत देखील कारवाई करण्यात आली। यावेळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्यासह इतर स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे, काय सांगाल? आता कसं निवडणुकीवर निवडून आले सगळे नगरसेवक झालेले आहेत आणि आम्ही इथे मी पहिल्यांदा निवडून आलो इकडे ह्या साईडला, फर्स्ट टाइम आहे माझी। प्रचार करताना आम्हाला लोकांची खूप कंप्लेंट्स होत्या की ह्या इथे इनलिगल गाड्या, गर्दुल्ले, चायनीजवाले, दारूचे धंदे म्हणजे बिना परवाना सगळे चालू होते। तर जेव्हा निवडून आल्यानंतर आपण दुसऱ्या महिन्यात त्याची कारवाई चालू केली आणि 15-20 वर्षाची जी घाण आहे ती आपण साफ करायला घेतलेली आहे आणि ती पाठपुरावा करून सतत कंटिन्यू करून की आज दुसरा महिना ती कारवाई चालू ठेवली। जिथपर्यंत विचार चाप बसत नाही तिथपर्यंत मी ती कारवाई चालू ठेवणार हे मी त्या पहिल्या ह्याच्यातच सांगितलं होतं कारवाईच्या टायमाला आणि ती चालूच ठेवणार जिथपर्यंत हे सगळं संपत नाही। महानगरपालिकेने यांना किती वेळा नोटीस दिल्या तरी हे अजून गेलेच नाही। आतापर्यंत 15-20 वर्षापूर्वी नोटीस दिली किंवा माहिती नाही, पण माझ्या समक्ष महिनाभरापूर्वी नोटीस दिलेली आहे तरी सुद्धा हे सुधारलं नाही, म्हणून ही कारवाई चालू ठेवली आपण। ठाण्यात मोठी कारवाई केली गेली आहे, काय सांगाल? नमस्कार। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण दिवसभर शाळा कॉलेज असतात, रस्ता अरुंद आहेत, दोन्ही साईडला काही बंद गाड्या उभ्या असतात, इलिगल पार्किंग असतात। त्यामुळे आम्ही या ठिकाणी सांगितलं पार्किंग एक साईडला ठेवा, सिंगल ठेवा, टर्निंगवर ठेवू नका आणि त्यामुळे सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे। सकाळ संध्याकाळ दुपार पूर्णपणे पिकअप आवर या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ही कारवाई काल आपण महापौर महोदयांकडे मिटिंग घेतली, संबंधित वाहतूक विभागाचे अधिकारी, महापालिका अधिकारी आणि अशा संयुक्त आणि स्थानिक पोलीस स्थानिक संयुक्त एकत्र मिटिंग घेऊन आपण पुढील या ठिकाणी जी वाहतूक कोंडी आहे आणि लोकांना ह्या बाजूतून मुक्त करण्यासाठी आणि लोकांना जो त्रास होतो त्यामुळे या ठिकाणी ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही। त्यामुळे आम्ही लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तक्रारी होत्या आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी महापौरांच्या आदेशाने आजची ही कारवाई सुरू झालेली आहे आणि ही कारवाई काही प्रमाणात सातत्याने सुरू करणार आहे जेणेकरून इथला वाहतूक कोणत्या विषय आम्हाला संपवायचा आहे। अपघाताची संख्या आहे ते वाढत चाललेली आहे, महानगरपालिका याच्यावर काय दखल घेणार का? हा, महापालिकेचं धोरण आहे ना, तुमचं ऑकर्स झोन करायचं धोरण आहे ते राबवायचं आम्ही पाठपुरावा करतोय। या ठिकाणी इलिगल गॅरेजेस वगैरे गॅरेजेसचे पूर्ण रस्ते कव्हर केलेले आहेत, त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून, महासभेच्या माध्यमातून आणि आपल्या युतीचे जे हे आहे महापौर उपमहापौर आहेत आणि यांच्या माध्यमातून सगळं हा कारवाई सुरू आहे।